मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उमेदवारांची लगीनघाई सुरू झाली आहे. प्रत्येकजण म्हणतोय विजय मीच होणार. इथे शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची हे एकत्र आलेले आहेत. इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलेले आहेत. भाजपचा एक माणूस बाजूला गेलेला आहे, त्याला पक्षातनं काढून टाकणारे असं सांगितलं जातंय. इथे शिवसेना स्वतंत्रपणे लढते. मंचरकरांना विकास हवा आहे. काल या ठिकाणी वळसे पाटलांची जी मेळावा झाला त्या मेळाव्याला गर्दी चांगली होती. आता गर्दी झाली होती, आणली होती हा भाग वेगळा आहे, परंतु राजाराम बानखेले परखडपणे आपली मतं मांडत असतात. ही मतं मांडत असताना त्यांनी निवडणूक लागल्यानंतर मी दत्ता गांजळे यांनी ग्रामपंचायतीमध्ये कसा भ्रष्टाचार केलाय याचं मी गाठोडं सोडणारे असं म्हणाले. आता निवडणूक लागलेलं आहे. त्यांनी त्यावेळेस फुसकाबारा सोडला होता की खरोखरच त्यांच्याकडे गाठोडं आहे. त्याचबरोबर त्यांच्या पक्षाचं प्रचाराचं प्लॅनिंग कसं असणार आहे आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. मंचरकरांनो, सत्तेवर कोणाला द्यायचं हा तुमचा प्रश्न आहे, परंतु नेते मंडळी जी चर्चा करतात या चर्चेमागचं वास्तव काय तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न आहे. बानखेले साहेब, काल राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपचा मेळावा झाला, तिथे आढळरावांनी भाषण केलं ते तुम्ही ऐकलेलं आहे. वळसे पाटलांचं पण भाषण ऐकलेलं आहे. आढळराव असं म्हणाले की बाबा काही मंडळी असं म्हणतायत की इथे ही मंचर कोणाची जहागिरी नाही. तर तुमचा असा काही आक्षेप आहे का की बाहेरच्या पुढाऱ्यांनी आमच्या मंचरमध्ये येऊ नये? तुम्हाला नेमकं काय म्हणायचं होतं? नाही, मुळात आता मंचर नगरपंचायत निर्माण झाली आणि ही मंचर नगरपंचायत स्थापन झाल्याच्या नंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळं जरी नगरपंचायत झाली, त्याचं शहरीकरण झालं, तरी देखील आमचे मंचरचे नागरिक अजूनही त्या ग्रामपंचायतच्या मूडमधनं, म्हणजे ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली ही भूमिका अजूनही मानसिकता लोकांची स्वीकारायला तयार नाही. शासकीय दृष्ट्या, कागदोपत्री दृष्ट्या नगरपंचायत जरूर झालेली आहे, ते मान्यच करावं लागेल, परंतु मानसिक दृष्ट्या आजही कार्यकर्त्यांची मानसिकता असेल किंवा सामान्य नागरिकांची मानसिकता असेल, पण वास्तव स्वीकारलं पाहिजे ना. हो, वास्तव स्वीकारायचं, परंतु आजही लोक ग्रामपंचायतच्या मूडमध्ये आहेत आणि आमची मूड आता जो असेल तो असेल, परंतु ही नगरपंचायत झालेलीच आहे. नगरपंचायत झालेली आहे, मी सांगितलं प्रशासकीय दृष्ट्या 100% मान्य आहे, परंतु लोकांची मानसिकता बदलायला 1-2 टर्म व्हाव्या लागतील आणि त्याचं शहरीकरण होण्यासाठी जो शहरीकरणाचा दर्जा लागतो आणि शहर उंचीवर पोहोचायला जो दृष्टिकोन लागतो, शहराची रचना लागते, ती काय अद्यापर्यंत 4 वर्ष झाले नगरपंचायत स्थापन होऊन, पण 4 वर्षामध्ये तुम्ही सभेत ऐकता, व्यक्तिगत बोलताना हे नेते सांगतात 100 कोटी आणले, 150 कोटी आणले, परंतु हे आणलेले पैसे वास्तवात प्रोजेक्टच्या स्वरूपात मंचरचं जे थोडंसं नाही म्हटलं तरी दर्जा उंचावला पाहिजे होता. नगरपंचायत शेवटी तुम्ही आता मुलाचं एखाद्या आपण लग्न करतो, लग्न झाल्यानंतर तो कुमारचा स्त्री होतो आणि स्त्री झाल्यानंतर त्यांनी बायको केली, घरामध्ये प्रपंच थाटल्यानंतर त्याच्या दर्जा सुधारणा होते. किंवा एखादा मुलगा शिक्षण घेतो, नंतर नोकरीला लागतो, नोकरीला लागला, पगार मिळाले की त्याचा दर्जा उंचावतो. मूळ प्रश्नाला बगल का देता? मूळ प्रश्नाला बगल देण्याचा विषयच नाहीये वाणी साहेब. या ठिकाणी आजही लोक ग्रामपंचायतच्या मूडमध्ये आहेत, परंतु आमचं, मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही प्राध्यापक आहात, आपण मला माफ करा, तुम्ही प्राध्यापक आहात, आपण वास्तव चर्चा करू. तुमचा असा आक्षेप होता की आढळरावांचा, वळसे पाटलांचा, शरद सोनवणेंचा मंचरशी काय संबंध असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही नेमकं असं म्हणाले होते का, की तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? 100% मी ते बोललेलो होतो, मी नाकारत नाही, उद्या तेच बोलणार, आजही तेच. नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? मग मंचर छोटं गाव आहे, नगरपंचायत झाली तरी माझा मूळ मुद्दा तोच आहे की अजून आमचं फार मोठं शहर नाही झालं. त्यामुळे या लोकांनी आमच्या गावात येऊन डायरेक्ट उमेदवार निवडीपासनं राजकीय दृष्ट्या या ठिकाणी समीकरण करणं, राजकीय आघाड्या करणं, एकमेकाच्या कुरघोड्या करणं आणि आमच्या गावात डायरेक्ट या बाहेरच्या मंडळींचा हस्तक्षेप आम्ही सहन करू, पण मला वाटत नाही मंचरकर स्वाभिमानी जनता ते सहन करेल आणि हे त्यांनाही जाणवले. त्यांचं चुकलं कुठे? दिलीप वळसे पाटील तुमच्या तालुक्याचे आमदार आहेत, ते राहायला तुमच्या गावात आहे. आढळराव लांडेवाडीचे जरी असले तर त्यांची मंचर शहराशी नाळ आहे. शरद सोनवणे ते आता अपक्ष आहे म्हणतात, शिवसेनेत गेले होते, ते आता शिवसेनेची मोड बांधतायत. शेवटी वास्तव स्वीकारलं पाहिजे ना. वास्तव स्वीकारलं, परंतु जो ढाच्या, जी कार्यकर्त्याची
तळमळ, कार्यकर्त्याची उंची किंवा त्याची काम करण्याची पद्धत, त्याचं लोकमत हे स्थानिक कार्यकर्त्यांना, स्थानिक नेतृत्वाला जे माहीत असतं ते बाहेरच्या नेत्याला फारसं माहीत नसतं. आता उद्या मी शिवसेनेचं काम करतोय, माझे या ठिकाणी उमेदवार ठरवत असताना मला या ठिकाणी भावकी, नातीगोती, सामाजिकदृष्ट्या रचना, धार्मिकदृष्ट्या रचना या सगळा भाग पाहून कुठल्या समाजाला, कुठल्या भावकीला या ठिकाणी नेतृत्व करायची संधी द्यायची हे ठरवत असताना तो अभ्यास करावा लागतो. आणि याचा अभ्यास जो मी नेतृत्व करतोय गावचं, मला माहिती, माझ्या वरिष्ठ नेत्यांना नाही ना माहिती का मंचरच्या प्रभाग नंबर 1 मध्ये वर्चस्व कुणाचं आहे, बानखेल्यांचं आहे, थोरातांचं आहे का, ओबीसींचं आहे का, इतर कुठल्या समाजाचं आहे, ते मला माहिती आहे. साहेब तुम्ही एक सज्ञान आहात, कदाचित तुमचं म्हणणं अज्ञानासारखं मी असं म्हणणार नाही. आता त्यांच्या सभा झाल्या, तुमच्याही पण पक्षाच्या सभा होणार, वरिष्ठ नेते येणार, त्यांनी असं म्हणायचं का वरच्या नेत्यांचा मंचरशी काय संबंध? नाही, सभा हा भाग वेगळा आहे वाणी साहेब, प्रत्यक्ष उमेदवाराच्या निवडी हा भाग वेगळा आहे. माझा आक्षेप जो आहे की शेवटी मंचरमध्ये काम करणारे कार्यकर्ते उमेदवारी मिळवण्यासाठी जर 4-4, 10-10 दिवस तुमच्या दाराशी ताटकळत असतील, वेठबिगारासारखे तुमच्या समोर सगळा स्वाभिमान घाण टाकून त्यांचा बसत पक्ष, असतील. त्यांचे कार्यकर्ते पाहतील ना. नाही, पक्षाचं नाही, शेवटी मंचरकर आहेत, ते मंचरकर आहेत, आमच्या गावचे आहेत. पक्ष जरी वेगळा असला तरी एखाद्या कार्यकर्त्याला किती काळ तुम्ही तिष्ठ ठेवणार? एखाद्या कार्यकर्त्याला, आता 2 उदाहरणं सांगतो. या ठिकाणी आमची बीटी कंपनीचं एक आहे, त्यांचं अतिशय सुशिक्षित मुलगी, चांगल्या घराण्यातली इच्छुक होती, आणि या बीटी कंपनीने दत्तात्रय वळसे पाटलांना मंचर शहरात बसायला जागा देण्यापासून पूर्वी कुठेही त्यांना बैठकीला ठिकाण नव्हतं. तुम्ही सगळ्या गावात विचारा, संपूर्ण मंचर शहर सांगेल की दत्तात्रय वळसे पाटलांना प्रथमतः मंचरच्या चौकात बसायला जागा ही बीटी कंपनीचे बुवा बाबाजी थोरात आणि त्यांच्या कंपनीने दिली. आज त्यांच्या कुटुंबाला उमेदवारी डावलून तुम्ही दुसऱ्या परिवारामध्ये उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे वर्षानुवर्ष तुमच्याशी एकनिष्ठ राहणारी माणसं तुम्ही डावलेली. त्यांच्या घरात काय चाललंय तुम्हाला डोकवायचं काय कारण? नाही, शेवटी डोकत असताना विरोधक म्हणून आम्ही लोक ह्या जोका घेतो. टीकेला बाकीचे काही मुद्दे नाही. टीकेला भरपूर मुद्दे आहेत, एवढे मुद्दे आहेत. फक्त तुम्ही विचारलं ना की तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा जरी असला तरी शेवटी त्यांनी अभ्यास करून उमेदवारी दिल्या पाहिजेत. म्हणजे बाहेरच्या गावच्या आम्ही ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस तुम्ही आमच्या गावचं चांगलं काही भलं करायला आलात की कोणीतरी काहीतरी माणसं. आता तुम्ही विचार करा, मी टीका नाही करत, तुम्ही त्या लोकांच्या डिग्र्या पहा. पूर्वी ग्रामपंचायत होती, तो ग्रामसेवक 12वी झाला काय ॲग्रीचा कोर्स केला घ्यायचा. जो ग्रामसेवक कळंब किंवा नांदूर सारख्या गावाला असायचा 2-3 हजाराचा, तोच ग्रामसेवक मंचरच्या 30,000 लोकसंख्येचा चार्ज घ्यायचा, काम पाहायचा. त्या ग्रामसेवकाच्या वर विस्तार अधिकारी असायचा, नंतर बीडीओ असायचा, बीडीओच्या नंतर शिओ असायचा, ग्रामविकास खाता असायचं. आज जो आमचा इथं शिओ आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी, तो MPSC परीक्षा पास होऊन या राज्यातली क्लास 2ची पोस्ट घेऊन या ठिकाणी आलेला आहे. तहसीलदार लेवलची ती पोस्ट आहे. मग त्याच्या समोर बसणारे अध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, किमान आमचं म्हणणं हे की 50% तरी नगरसेवक पदवीधर असावे, सुशिक्षित असावे, त्यांना सगळ्या आता येणाऱ्या कायद्याचं ज्ञान असावं. पुढच्या भवितव्याच्या दृष्टीनं जो तुम्हाला काय मंचर घडवायचंय, तो तुमचा जे विजन आहे. लोक आता AIच्या जमान्याकडे चालली, छोटी छोटी मुलं ChatGPTचा वापर करतायत. यायचा धोका पण आहे ना. नाही, धोके जरी असले तरी जग पळते, आपल्याला पळावं लागणार आहे. साहेब तुम्ही त्यांच्या कुटुंबात काय चाललंय त्याची काळजी फार करतात, तुम्ही कसे विजयी व्हाल हे पाहायला हवं. त्यांनी तुमच्या गावात येऊन फारशी लुडबुड करून इथपर्यंत ठीक आहे, परंतु जे त्यांनी उमेदवार उभे केले ते सज्ञान पाहिजेत, क्वालिफाईड पाहिजेत. निवडणूक आयोगाची त्यांना परवानगी असते ना. निवडणूक आयोगाची परवानगी असली तरी माझं गाव मला डेव्हलप करायचं असेल, आम्ही दिलेले उमेदवार आणि त्यांनी दिलेले उमेदवार, माझं जाहीर आव्हान आहे की तुमच्यासारख्या पत्रकारांनी एकदा त्यांच्या डिग्र्या पाहाव्यात, त्यांना चौकामध्ये किंवा 4 प्रश्न विचारावेत, आणि नुसतं माझी ओळख, मी आमका उमेदवार इथपर्यंत न थांबता त्यांचं विजन काय आहे पुढच्या दृष्टीनं ते विचारावं, आमच्या उमेदवारांना विचारावं. आणि मग त्याच्यात त्यांची लुडबुड आहे की कुठंतरी तुम्हाला संधी द्यायची, एखाद्याला तिथं बसवायचंय का गावचं भलं करायचंय, हा दृष्टिकोन आहे, तो दिसून येईल तुम्हाला. साहेब आपला तो बाळ्या, दुसऱ्याचं ते कार्ड. नाही, आपण आपल्या कुटुंबामध्येच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली, दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी का दिली नाही? तुम्हाला सांगतो, माझी मुलगी MSc बायोटेक्नॉलॉजी झालेली आहे, बायोटेक्नॉलॉजीमध्ये PhD करते. मी माझी मुलगी म्हणून सांगणार नाही, माझ्या परस्पर जाऊन तुम्ही तिची मुलाखत घ्या. तुम्हीच नाही, ज्याला कुणाला मुलाखत घ्यायची ना, तिला न सांगता कुठल्याही सेकंदाला, कुठल्याही क्षणाला जा आणि प्रश्नावली ठरवून विचारू नका, तुम्हाला जे वाटेल ते विचारा. साक्षीनं मुलाखत घेऊ.
माझ्या साक्षीनं घ्या, जनतेच्या साक्षीनं उद्या परवा आमची सभा आहे, त्या सभेवर व्यासपीठावर येऊन मुलाखत घ्या. पैंजोर सांगतो की इतर उमेदवारापेक्षा माझी मुलगी असली तरी तिची हुशारी पाहून मी तिला उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि जनतेला सुद्धा ते मान्य आहे, जनतेने स्वीकारलेलं आहे. आता मला सांगा, तुम्ही मध्यंतरी विघ्नर टाइम्सशी बोलताना असं म्हणाले की मंचर ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच दत्ता गांजाळे यांनी ग्रामपंचायतीमध्ये अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचार केला, अनियमित केले. योग्य वेळी मी ते माझं गाठोडं ओपन करेल. योग्य वेळ कधी येणार? निवडणूक झाल्यावर कधी? योग्य वेळ आता आलेली आहे वाणी साहेब. तुम्ही थांबा ना, थोडं थांबा. आता प्रचाराला कुठे सुरुवात झाली? परवा आमची पहिली जाहीर आता सभा आहे. 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला निकाल आहे. वाणी साहेब 8 दिवस आहेत, थांबा ना थोडं. फार घाईवर नका येऊ, कारण ते बाड मोठं आहे. एखादा महाभारत रामायणाचा ग्रंथ आहे ना, एवढं मोठं आहे. ते तुम्हाला जर सांगायला गेलो ना, 1 दिवसातही संपणार नाही. पण परवाच्या आमच्या 26 तारखेच्या पहिल्या जाहीर सभेत त्यातले काही सॅम्पल पुराव्यानिशी, आणि मी नुसते पुरावे म्हणून कागद हलवणार नाही, त्याची एक झेरॉक्स प्रत मी तुमच्या सगळ्या पत्रकारांना देणार आहे. तुम्ही त्याच्यावर अभ्यास करा आणि मग तुमचं मत मांडा. आता काय फुसकेबार, लवंगीबार का आटोम बॉम्ब? टप्प्याटप्प्यात सुरू. पहिले फुसकेबार सोडू, पंक्त लवंगी होतील, मग तुडतुड्या सळगतील आणि शेवट तुम्हाला असा ॲटोम बॉम्ब त्या ठिकाणी टाकला जाईल का त्यांनी मनसरकर हादरतील असा ॲटोम बॉम्ब आहे वाणी साहेब. दत्ता गांजाळे सरपंच असताना त्यांनी पंचायतीमध्ये खरोखर भ्रष्टाचार केलाय? 100% केलेलं आहे. आणि उद्या तुमच्यावर आबरूसुद्धा दावा ठोकला मग? बिनधास्त ठोकावं, कोर्टात जावं, मी त्याला तयार आहे. माझी तयारी आहे. दिलीप वळसे पाटलांचं या तालुक्यामध्ये खूप चांगलं काम आहे असं ते म्हणत होते. त्यांचा विजय किती मतांवर झालाय सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या कुबड्या का घ्याव्या लागल्या? आता हे पहा, त्यांनी मुळातच पवार साहेबांची साथ सोडली. ते अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर त्यांनी का गेले, कसे गेले, त्यांच्यावरती कुठला दबाव होता, हे काय मी सांगावं आणि जनतेने ऐकावं? तुम्हालाही त्याचं काय नवखेपण आहे असं नाही. सहजासहजी कुठलाही माणूस पितृतुल्य पवार साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याला, की ज्या ज्येष्ठ नेत्यांच्या बोटाला धरून ते राजकारणात आले, आणि पवार साहेबांनी सुद्धा स्वतःच्या पुतण्यांना, मुलांना जे काही दिलं नाही ते सगळं वळसे पाटलांना देण्याचं काम केलं. आणि त्यावेळेस वळसे पाटील त्यांची साथ सोडून जर अजितदादा बरोबर जाऊन भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी होत असतील तर त्यांची काय मजबुरी आहे हे आम्ही समजू शकतो ना. आणि काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की एखादा माणूस ज्यावेळेस एवढा प्रचंड आयुष्याचा त्याग करतो तर निश्चितच काहीतरी त्यांची प्रचंड मोठी मजबुरी असेल. आणि आता सुद्धा मंचर शहरात जी त्यांनी आघाडी केली ती आघाडी आज तुम्ही सांगा जवळजवळ 5 जागा, 17 पैकी 5 जागा त्यांनी भारतीय जनता पक्षाला दिलेल्या आहेत. म्हणजे तशी भारतीय जनता पक्षाच्या मतदानाच्या टक्केवारीच्या किंवा कार्यकर्त्यांच्या हिशोबात हे प्रमाण खूप मोठं आहे. एवढ्या मोठ्या जागा देण्याचं धाडस ज्यावेळेस वळसे पाटील करतात, दिलदार वळसे पाटील ना, दिलदार का मजबुरीदार वळसे पाटील याचा शोध तुम्हाला आम्हाला घ्यावा लागेल. मग मजबुरीनं दिल्यात की दिलदारपणानं दिल्यात हे आता तुम्ही आम्ही शोधू आणि जनता ते ठरवतील. आता वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे त्यांच्या पुतण्यासोबत गेले. तुम्ही सुद्धा अनेक पक्ष फिरून आले. अनेक नाही वाणी साहेब, माझा जन्म एकापेक्षा एक म्हणजे जास्त म्हणजे अनेक. नाही, एकापेक्षा नाही, एकच पक्ष. मी मुळात जन्माला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला होता. मी जन्माला आलो शिवसेनेत, राष्ट्रवादीत गेलो आणि राष्ट्रवादीतनं परत माझ्या घरात आलो. याला एकच पक्ष म्हणतात, अनेक नाही म्हणत. मी काही 10 पक्षातनं फिरून आलेलो नाहीये. माझ्या आयुष्यातली झालेली एक चूक राष्ट्रवादी काँग्रेस ती मी अनेक वेळा मान्य केली आणि तिथनं येऊन सुद्धा मला आज जवळजवळ 11-12 वर्ष झाले. पुन्हा मी माझ्या घरात शिवाय निष्ठेनं आज तुम्ही सांगा उद्धव साहेबांची साथ सोडून जाणारे अनेक नेते दिसतील, पण माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेस खऱ्या अर्थानं उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणानं उभी राहण्याची गरज होती, आम्हाला काही दिलेलं नाही त्यांनी. आजही निवडणुकीला उभं राहिलो, मला माझा पक्ष नेता पैसे देईल काय करेल अजिबात नाही. आम्ही आमच्या ऐपतीवर नेत्याशी एकनिष्ठ राहून मी माझ्या पक्षाशी आजही एकनिष्ठ आहे. आता मला सांगा, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देविदास दरेकर असं म्हणाले की तुम्ही जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्यावर पण टीका केली, त्यांचा आमच्या मंचरमध्ये काय संबंध असं तुम्ही म्हणाले. त्यांचं म्हणणं असं आहे की राजाराम बानखेले खरोखर प्राध्यापक आहेत का, त्यांची डिग्री तपासली पाहिजे. तपासावी ना त्यांनी तपासावी, माहितीच्या अधिकारात तपासावी. सरकारी
ज्युनियर कॉलेजला शिकवल्याचं मानधन माझं त्यावेळेस पीडीसी बँकेचे आताचे संचालक त्यावेळेचे संचालक वळसे पाटील यांच्या बँकेत माझं सरकारी मानधन जमा झालेलं आहे. देवीदास दरेकरांसारखा बनवीचा कारभार माझ्या आयुष्यात मी केला नाही. त्यांनी काय बनवणी केली? त्यांनी काय बनवाबनवी केली? अहो, जिल्हा परिषदला उभे राहिले, अवघ्या 300 मतांनी ते निवडून आले. स्वतःच्या घोडेगावामध्ये ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये 1500-1600 मतांनी मायनस होते. शिवाजी आढळराव दादापांचं त्यांचं घोडेगाव गाव नाही, त्यांचं दुसरं गाव आहे. दरेकरवाडी घोडेगावातच होती त्यावेळेस, स्वतंत्र ग्रामपंचायत नव्हती. नंतर दरेकरवाडी झाली, ती घोडेगावचीच वाडी आहे. जशी आमची मनसरची निगुटवाडी शेवाडी त्या पद्धतीने. ज्यावेळेस लांडेवाडीनं 1700-1800चं मताधिक्य दिलं तेव्हा कुठे देवीदास दरेकर 300 मतांना निवडून आलेले आहेत. मी अपक्ष उभो होतो त्याच काळात मनसर शहरात. सर्व पक्षाचे माझ्या समोरचे उमेदवार होते, मी अपक्ष निवडून आलो. माझ्यात हिंमत होती, दमक. किती मताधिक्य घेऊन? शिवाय 500-600 मताच्या मताधिक्यानं ते जेडपीला 300 आलेत. मी पंचायत समितीला अपक्ष, ते पक्षातून आलेत. मी अपक्ष म्हणून 500-600च्या मताधिक्यानं त्यावेळेस निवडून आलेलं आहे. 17 जागांसाठी निवडणूक होते. सुमारे मतदान 17,000च्या आसपास आहे. शिवसेनेच्या वाट्याला किती जागा आल्या? आता इथे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या याच्यात पक्षाच्या वतीनं 8 नगरसेवकाचे उमेदवार आणि 9 नगराध्यक्ष उमेदवार अशा 9 जागा आम्ही लढवत आहोत. आणि आमचा मित्र पक्ष शरद पवार गटांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते 4 जागा लढवत आहेत. अशा आमच्या एकंदरीत 12 जागा आज अधिकृत आघाडी म्हणून आहोत. आणि दुसरा आमचा मित्र पक्ष आहे काँग्रेस आहे, त्यांच्यासाठी आम्ही 5 जागा रिकाम्या सोडलेल्या होत्या. त्यांना जागा मान्य नव्हत्या, त्यांना गावातल्या जागा गावठाणातल्या व अल्पसंख्याक समाजाचं पाहिजे होत्या. थोडंसं त्याच्यावरनं त्यांना थोडंसं ॲडजस्टमेंट जमली नाही, म्हणून त्यांनी त्यांचा आपला स्वतंत्र कारभार केलाय, स्वतंत्र उभे राहिलेले आहेत. आता आम्ही आमच्या 5 जागा त्यांच्यासाठी राहुल गांधीचा फोटो लावून फिरतोय. 5 जागा ह्या काँग्रेस आयच्या नावानं आजही आमच्या मोकळ्या आहेत. जे उमेदवार मिळाले नाही म्हणून त्यांच्या नावावर? नाही, असं अजिबात नाही. अहो, उमेदवार राजाराम बानखेलेला मनसरमध्ये न मिळणं हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पराभव असेल. मी ठरवलं असतं तर माझे 17चे 17 उमेदवार उभा करू शकतो, एवढी माझी ताकद आहे. यांना काय माहिती, राजाराम बानखेले 40-42 वर्ष मनसरच्या राजकारणात काम करतोय. समाजाच्या तळागाळात घराघरात मुरलेलं आहे. घरादारात लहान मुलांपासून तर महिलांपर्यंत सगळे नावानी चेहऱ्याने मला ओळखतात. पण मला पॅनल देणं हे काय फार अवघड नाहीये मनसरमध्ये. तुमच्या नगराध्यक्ष धरून 12 का 13 जागा? 13 जागा. राष्ट्रवादीचे किती विजय होतील आणि तुमचे किती विजय होतील? आता याच्या स्पष्टपणानं सांगतो. तुम्हाला आता अतिशयोक्ती वाटेल, पण खात्रीनं सांगतो, प्रचंड आत्मविश्वासानं सांगतो की 13ची 13 जागा आमच्या या ठिकाणी आघाडीच्या निवडून आलेल्या तुम्हाला 3 तारखेला दिसतील. तर कुठलाही उमेदवार उभा राहिला की तो म्हणतो विजय मीच होणार. जी शिवसेना आहे दत्ता गांजळे ते म्हणतात आमचे सगळेच उमेदवार विजय होणार. वळसे साहेबांनी त्यांच्या बाकी सहकाऱ्यांनी काल सांगितलं, म्हणजे राष्ट्रवादी भाजपच्या युतीनं, की आमच्या सगळ्याच जागा विजय होणार. लोकांनी काय समजायचं? वाणी साहेब, याच्या आधीची पंचायत समिती मी उदाहरण तुम्हाला दिलं 2017ची, त्यावेळेस हे सगळे माझ्या विरोधात होते. आता माझ्या समोर असणारे आमचे सहकारी बाळासाहेब बानखेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. वळसे पाटील त्यांच्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रचाराची भूमिका बजावत होते. शिवाजी आढळराव पाटील आता ज्यांची पत्नी त्यांनी उभी केली ते सुनील बानखेले त्याही वेळेस माझ्या समोर उभे होते. शिवसेनेचे उमेदवार धनुष्यबाण घेऊन होते. संजय थोरात त्याही वेळेस भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून माझ्या विरोधात उभे होते. सुहास बानखेले बजरंग दलाचे त्याही वेळेस माझ्या समोर उभे होते. दुसरे एक अपक्ष होते. असे 6 उमेदवार उभे होते. त्याच्यात जवळजवळ 4 बानखेले होते वाणी साहेब. त्याही वेळेस अपक्ष म्हणून मला कुठलाही पक्ष नव्हता, कुठला नेता माझ्या मागे नव्हता, कुठला नगरसेवक आमदार काही नसतं. काही नसताना या मनसरकरांनी मला प्रचंड भरभरून प्रेम दिलं माझ्यावरती आणि मला अपक्ष म्हणून त्यावेळेस निवडून दिलेलं आहे. फार जुना कालखंड नाहीये. माझ्याकडे खर्चायला सुद्धा पैसे नसतात, लोक मला पैशाची मदत करतात. आजही ती जनता तेवढ्याच आत्मविश्वासानं माझ्या पाठीशी आहे. माझ्या बोलण्याला एक आधार आहे. हे माझ्या विरोधात सगळे एकत्र त्यावेळेस होतेच ना, त्यावेळेस फिरले, प्रचंड त्यांनी मेहनत घेतली, खर्चही केले, पैसाही ओतला, सगळं केलं. मनसरकरांनी नाही स्वीकारलं आणि त्याच आत्मविश्वासाने ठामपणानं सांगतो तोच निकाल आजही मनसरकर दिल्याशिवाय राहणार नाही. मनसर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 2 शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार अशा प्रकारची चर्चा होती. तुमच्या काही गुप्त बैठका झाल्या असं पण कानावर येते. वस्तुस्थिती काय? नाही, मुळात 2 शिवसेना एकत्र येतील असं
दरेकर बोलले होते आणि बैठका न होता कुठेतरी असं एकत्र त्यांची जाऊन- शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बैठक पण झाली. हो, ठीक आहे ना, त्यांची झाली असेल. आता आमची जी नॅचरल आघाडी आहे पूर्वीपासून जे आमचं आलं आहे त्याच्याच माध्यमातून आम्ही या ठिकाणी लढत आहोत. मुळात विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जर ह्या शिंदे गटाच्या नेत्यांनी जसं जुन्नर तालुक्यात, खेड तालुक्यात तुम्ही पाहिलं, खेड तालुक्यात शिंदे गटाचे शिवसेनेचे जेवढे पदाधिकारी होते, आता जे चाकणला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत गोरे कुटुंबातले, जाहीरपणानं बाबाजी काळेंच्या शिवसेनेच्या व्यासपीठावर येऊन भाषणं करून राष्ट्रवादीच्या दिलीप मोहितेंच्या विरोधात स्पष्ट भूमिका, रोखठोक भूमिका घेतली आणि सगळ्याच पक्षाच्या, अगदी भारतीय जनता पक्षाचे सुद्धा पदाधिकारी त्यावेळेस बाबाजी काळेंच्या पाठीमागे उभे राहिले. ती भूमिका जर या ठिकाणी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेस घेतली असती तर आज यदा कदाचित आंबेगाव तालुक्यातलं चित्र वेगळं दिसलं असतं. आंबेगाव तालुक्यामध्ये शिवसेनेमध्ये फूट झाली, बंडखोरी पण झाली. नाही, फूट बंडखोरी झाली. तुम्हाला सांगतो, आजही शिंदे सेनेत फक्त ठराविक नेते गेलेले आहेत की जे नेते एकेकाळी फक्त शिवाजी आढळराव पाटलांच्या मागे पुढे हिंडायचं काम करत होते. त्यांचं ठाकरे कुटुंबियाशी फार काय असं नाळ जोडलेली, जवळकीचं नातं असं नव्हतं. त्यांचं जी नाळ जोडलेली होती ती आढळराव पाटलांची जोडली होती. ते मूळ आढळराव पाटलांचे कार्यकर्ते आहेत. शिवसेनेत किती मुरले होते, किती शिवसैनिक होते, हा थोडा संशोधनाचा भाग आहे. माझा प्रश्न असा होता, सध्याची शिवसेना आहे ज्यांच्याकडे अधिकृत धनुष्यबाण आहे त्यांच्या सुद्धा फाटाफूट झाली. नाही, आता तो वेगळा विषय व्हायचा आहे. अधिकृत काय झालं असेल, कसा दिलाय, काय दिलाय, चिन्हाचं आपण कोर्टावर सोडू, पण इथे तुम्हाला फाटाफूट कशामध्ये? आताही परवा तुम्ही पाहिले महाराष्ट्रात सगळेच बोलतायत उद्धव ठाकरेंच्या मागे काय राहिलं, काय राहिलं. कालच्या निकालात ज्यावेळेस महाआघाडी झाली त्यावेळेस महाराष्ट्रात 38 नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आणण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केलेले. ही ताकद उद्धव ठाकरेंची आहे, ठाकरे परिवाराची आहे. शेवटचा प्रश्न, 17 जागांची निवडणूक होते, 1 जागा बिनविरोध झाली, त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करते. त्यांचं एबी फॉर्म घेतला म्हणून का ते सीट त्यांचंच होतं? आता जर तुम्हाला सांगतो त्या विषयावर चर्चाच करायची झाली, जर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी किसनराव बानखेलेंच्या सुनेला सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर केली होती किंवा दिलेली होती, तर मग राष्ट्रवादी काँग्रेसचाच दुसरा उमेदवार मीराताई बानखेलेंचा अर्ज कशासाठी भरला याचं उत्तर जनतेला द्यावं. नंतर फक्त किसनराव बानखेलेंच्या घरावरती प्रचंड आमचं प्रेम आहे हा आव्हानायचा आणि मग कुठंतरी ब्लॅकमेलिंग करून काहीतरी करायचं आणि ती उमेदवारी त्यांना द्यायची. मीराताई बानखेलेंनी भरलेला त्यांचा राष्ट्रवादीचा अर्ज बाद झालेला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे 2 उमेदवारी, जर तुमची उमेदवारी फिक्सच होती तर दुसरा अर्ज भरायचं कारण नव्हतं ना काय. किसनराव बानखेलेंच्या घरावरती तुमचं प्रेम होतं, उमेदवारी जर वंदनाताईची फायनल होती तर मीराताई बानखेलेंचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून दुसरा अर्ज भरलाच का? एबी फॉर्म कुठे होता? एबी फॉर्म नसला तरी 2 नंबरचं नाव हे मीराताईंचं टाकलेलं. त्यांनी परस्पर भरला असेल. नाही, असं नाही. पक्षाच्या एबी फॉर्म परस्पर नाव नाही टाकता येत वाणी साहेब. ते एबी फॉर्म दिला होता का? एबी फॉर्म जे दिले होते त्याच्यावरती 2 नंबरचं नाव हे मीराताई बानखेलेंचं होतं. जर तुमची उमेदवारी वंदनाताईंना होती तर तुमच्या एबी फॉर्मवर 2 नंबरचं नाव मीराताई बानखेलेंचं आलं कसं याचं जाहीर उत्तर त्यांनी मनसरकरांना पहिलं दिलं पाहिजे. तर दुसरं एक तुमच्यावर टीका होते की राजाराम बानखेले म्हणजे ही वळसे पाटलांची बी टीम आहे, म्हणजे यांच्या तुमच्या मशालीला तेल कोणाचं, तूप कोणाचं, अशी पण टीका होती. आता तुम्ही मूळ मुद्द्यावर आहात वाणी साहेब. मी परवा सांगितलं की वंदना बानखेलेंची उमेदवारी देत असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं ठीक आहे काय त्यांची तडजोडी नाईलाज असतो त्यांना घड्याळावरती उभं केलं. आम्ही सुरुवातीपासून वंदनाताईंना एक सांगितलं होतं की जर तुम्ही प्रभागामध्ये नगरसेवक पदासाठी उभा राहिलात तर तुमच्या विरोधात आम्ही उमेदवार देणार नाही. फक्त नगराध्यक्ष पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरला तर मग मात्र आम्हाला ते मोठं पद आहे, पक्षाच्या दृष्टीनं सुद्धा आम्हाला वरिष्ठ विचारणा करतील हे होतील, तिथे मात्र आम्ही उमेदवारी देणार. पण वार्डात राहिलात, प्रभागात राहिलात तर आम्ही उमेदवारी देणार नाही. बाळासाहेब बानखेलेंनी त्यावेळेस स्पष्टपणानं आम्ही दोघांनी मिळून चर्चा केली की कुठल्याही परिस्थितीत आपण अण्णांचं नाव घेतो, अण्णांच्या याच्यावरती थोडंसं नाही म्हटलं तरी मनसरकरांचा एक वेगळा भाव आहे. म्हणून आम्ही त्या प्रभागामध्ये स्वतः बाळासाहेबांनी मी ठरवून उमेदवारी अर्ज सुद्धा आम्ही दाखल केला नाही वाणी साहेब. याला अण्णांबद्दल असणारा एक प्रेम, ती जाणीव आणि त्या माणसाचे मनसरकरांवर असणारे उपकार किंवा आमच्या बानखेले परिवारावर असणारे उपकार आम्ही उमेदवारी न अर्ज भरता दाखवलेला आहे.
त्यामुळं जर तिथं त्यांना काही करायचंच होतं तर त्यांनी सुरुवातीलाच वंदना त्यांना उमेदवारी द्यायची होती. त्याच्यानंतर मग त्यांनी उमेदवारी दिली आणि तिथे शिंदे गटाच्या धनुष्यबाणाचा एक उमेदवार उभा राहिला. धनुष्यबाणाचा उभा राहिला, त्यांनी अटी शर्ती टाकून सांगितलं, जर तुम्ही घड्याळाची उमेदवारी मागे घेतली आणि अपक्ष म्हणून त्यांनी भरलेला फॉर्म होता, आमदार बोलतायत, आमदाराला कायद्याचं एवढं सुद्धा Knowledge पाहिजे. नॉलेज पाहिजे, थोडंसं ज्ञान पाहिजे कायद्याचं, की जर पक्षाच्या वतीनं अर्ज भरला आणि अपक्ष भरला, पक्षाचा जर ग्राह्य झाला, एबी फॉर्म दिला, तर अपक्ष अर्ज आपोआप बाद होतो. दोन्ही बाजून हा कायदा आहे. आणि जर माघार घेतली तर ते दोन्ही अर्जाची माघार होते. एवढं जर ज्ञान आपल्या आमदारांना नसेल तर मला त्यांच्या बुद्धीची आपले म्हणजे कोणाचे? आपल्या जुन्नर तालुक्याचे शिवभूमीचे आमदार आहेत. आपण शिवजन्मभूमी आपली मानतो. श्रद्धेचा मग चांगल्या कार्याचा मला अभिमान आहे. जर शिवभूमी आपली असेल तर ते आमदार सुद्धा आपले आहेत. मग आपल्या आमदाराला जर एवढं ज्ञान नसेल, कायद्याचं ज्ञान नसेल, तर त्यांच्या बुद्धीची आम्हाला कीव करावी लागते. परंतु त्यांनी नंतर, आम्ही बोलल्यानंतर बाळासाहेब बानखेले स्वतः बोलले की आम्ही त्यांना उमेदवारी न देऊन आदरांजली अर्पण केलेली आहे. तुम्हाला द्यायचं होतं तर तुम्ही अटी शर्ती का घालता? तशी माघार घ्या, नगराध्यक्ष त्यांना करा. सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांचा नाईलाज झाला. आणि एक तुम्हाला सांगतो, काल सुद्धा जाहीर सभेत शिवाजी आढळराव नंतर म्हणतायत चुकून बोललो, पण आमचं 100% मत आहे. जाणीवपूर्वक त्यांनी सांगितले धनुष्यबाणाला मतदान करा म्हणून. शिवाजी आढळरावांची पूर्ण वाक्य त्यांनी वापरलं नाही. ते धनु म्हणाले आणि पुढे थांबले. नंतर डोकं जोडून घेतलंय. ते मी नव्हतं पाहिलं. माझ्या तोंडातून अजून म्हणले, मनातून ते जात नाही धनुष्यबाण. म्हणजे एवढं हृदयात आहे त्यांच्या. तेवढं आम्ही पण पाहिलं. तुम्हाला खात्रीलायक वृत्त सांगतो, 3 तारखेला मतमोजणी होऊ द्या आणि 4 तारखेला यांची पावलं कुठं वळतात ते पहा. आजही धनुष्यबाण, घड्याळ आणि कमळ वेगळे लढत असले तरी देखील त्यांची छुपी युती आहे. धनुष्यबाण हा आढळरावांनी, वळसे पाटलांनी जो उभा केलाय त्यांना कल्पना आहे. मंचर शहर हे शिवसेनेला मानणार आहे. मग शिवसेना ही मशालीवर समोर उभी राहिली तर आपल्या हातात काही लागणार नाही. यांनीच स्वतः शिवाजी आढळराव, दिलीप पाटलांनी धनुष्यबाणाला पुढं केले आणि आमची मतं खाण्यासाठी शिवसेनेत 2 विभाग व्हावे म्हणून धनुष्यबाणच आरबी टीम म्हणून त्यांनी वापरलेला आहे. राजाराम बानखेले, बाळासाहेब बानखेले स्वतःच्या विचारानं स्वाभिमानी मंचर उभं करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी रस्त्यात उतरून उभं राहिलेलो आहोत. धनुष्यबाणाला मतदान म्हणजे राष्ट्रवादीला मतदान 100%. कसं बरं? जे बटन तुम्ही धनुष्यबाणाला दाबाल, धनुष्यबाणाचं, ते ऑटोमॅटिक राष्ट्रवादीकडे जाणार आहे. कारण ही सत्ता युती त्यांची राज्यात आहे, राज्यातली युती आहे. या ठिकाणी फक्त त्यांनी भांडणाचं नाटक केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही उद्या जे मतदान करणार, कमळ, घड्याळ आणि धनुष्यबाण, ते एकाच ठिकाणी जाणार आहे. ते काही वेगळं कुठं जाणार नाही. सत्तेसाठी एकत्र येतील. सत्तेसाठी एकत्र आहेतच, फक्त ते शिवसेनेची मतं खायला त्यांनी उभं केलेलं एक वेगळं बुजगाव नाही. म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला राष्ट्रवादीची रसद पुरवली जाते. 100% राष्ट्रवादीच्या भाजपच्या रसदवरतीच ते उभे आहेत. आपल्या सोबत होते प्राध्यापक राजाराम बानखेले. ते शिवसेनेचे नेते आहे. अतिशय परखड व्यक्तिमत्व आहे. काही राजकीय मंडळींना त्यांचं वक्तव्य कदाचित आवडत नसेल, परंतु त्यांनी जे आढळरावांवर किंवा वळसे पाटलांवर आणि जुन्नरच्या आमदारांवर टीका केली होती की बाबा यांचा आमच्या गावाशी काय संबंध. आता त्यांनी जो खुलासा केलेला आहे त्यांच्या दृष्टीने जरी तो योग्य असला तरी तांत्रिक दृष्ट्या त्यांचं ते म्हणणं बरोबर नाही. पण ठीक आहे, आता शेवटी निवडणूक म्हणले की आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु राजकारणाचा परिपक्व अभ्यास राजाराम बानखेले यांचा आहे. आपल्यासोबत मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच राहिलेले बाळासाहेब बानखेले आहेत. त्यांचे ते आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते आहेत. त्यांचा पक्ष आणि उद्धव साहेबांचा पक्ष हे एकत्र आलेले आहेत, परंतु काँग्रेस त्यांच्यापासून दूर गेलेली आहे. असं काय घडलं की काँग्रेसने त्यांना घटस्फोट दिला? नमस्कार. काँग्रेसनी घटस्फोट दिलाय असं म्हणणं चुकीचं होईल. हरकत का घेतली? हरकत नाही. आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आमची अशी चर्चा झाली होती की त्यांना 2-3 जागा ह्या त्यांनी ज्या मागितल्या होत्या त्या आम्ही त्यांना दिल्या पण होत्या. परंतु काही जे जे राहिले होते, आता ठीक आहे, त्यांचं म्हणणं काय होतं, आता काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत त्यांचं म्हणणं होतं का आमचा फक्त गावातच जास्त संपर्क आहे आणि गावामध्ये जो काही एक समाज आहे, मुस्लिम समाज, त्याच्यामध्ये आमचं वर्चस्व आहे, त्याच जागा आम्हाला पाहिजे. आता त्या मुस्लिम समाजाच्या
व्यतिरिक्त तिथं काही अल्पसंख्याकांची मतं आहेत, काही बहुजन समाजांची मतं आहेत मराठी. त्यामुळे ठीक आहे, त्यांना आम्ही त्या 2-3 जागा दिल्या. परंतु ह्या ज्या काही 2 आता ज्या राहिलेले वार्ड होते, प्रभाग होते, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं होतं का तिथं सुद्धा तुम्ही जागा घ्या. परंतु त्यांनी त्याच्यामध्ये त्या घेतल्या नाही आणि फारकत वगैरे काय नाही. आता आम्ही आज सुद्धा आमच्या परिचय पत्रकावरती राहुल गांधी असतील किंवा शरद पवार साहेब असतील यांचे फोटो वगैरे टाकून आम्ही त्यांच्या पत्रकावर तुमचे फोटो कुठे आहेत? नाही, आता तो त्यांचा प्रश्न आहे ना. आता ही आम्ही मतदारांची दिशाभूल नाही का मग? नाही, दिशाभूल आता ते करतात, आम्ही तर करत नाही. आम्ही हा महाविकास आघाडीचा जो विचार आहे, जो काय आमचा एकत्र आघाडी आहे, आम्ही ती घेऊन चाललेलोच आहे ना. आता निवडणुकीमध्ये तुमचा शत्रू शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस की भाजप? आमचा शत्रू म्हणजे आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे, खरं वास्तविक जर पाहिलं तर भाजप, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट, खरं वास्तविक हे एकत्र यायला पाहिजे होते. परंतु आज अशी परिस्थिती आहे की त्यांनी त्यांच्या तिन्ही पक्षाचे उमेदवार हे त्यांनी नगराध्यक्षपदाला उभे केलेले आहेत. मग आता त्यांच्यामध्ये जर एकी झाली असती तर कुठंतरी एक उमेदवार असता. अपक्ष हे संजय थोरात राहिलेले आहेत, म्हणजे त्यांना त्यांचे पक्षात हाकलून देणार ना. आता ठीक आहे ना, तर काल त्यांचा तो निर्णय झालेला आहे. परंतु आमची महाविकास आघाडी, आता राजाभाऊ बोलल्याप्रमाणे त्यांचं एकच, आमचं महाविकास आघाडीच्या वतीने आमचा एकच उमेदवार आहे ना नगराध्यक्षपदाला. आम्ही काय 2-2, 3-3 उभे केले नाहीत. आता राजू इनामदार जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आम्हाला न सांगता त्यांनी त्यांचा एक उमेदवार त्या ठिकाणी उभा केलेला आहे. तो त्यांच्या घरातलाच उमेदवार आहे. हा बरं ठीक आहे, बाहेरचा एखादा उमेदवार. तुमच्या सुद्धा फाटाफूट झालीच ना. नाही, फाटाफूट आम्ही आमच्या विचार, म्हणजे तुम्हाला पहिलं सांगितलं ना मी, आमच्या वार्डवरून काही जे मतभेद होते, साहेब, जे काही कारण असेल ते असेल, त्याला फाटाफुटीपेक्षा किंवा तुमच्यामध्ये जुळलं नाही याच्यापेक्षा वेगळा शब्द काय? नाही, जुळलं नाही याच्यापेक्षा आम्ही चर्चा करून हा प्रश्न सोडवला पण असता. आणि माघारीच्या दिवशी आम्ही 3 वाजेपर्यंत त्याला बोलवलं पण होतं का याच्यामध्ये कुठंतरी आपण ऍडजस्टमेंट करून हे वार्ड प्रभाग तुला, हे प्रभाग आम्हाला, असं करू. पण 3 वाजेपर्यंत वाट पाहून देखील ते अध्यक्ष काय आमच्यापर्यंत आले नाही आणि तिथून पुढं निवडणुकीला सुरुवातच झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना यांचं जसं म्हटलं जातं की बाबा राष्ट्रवादीला मतदान म्हणजे धनुष्यबाणाला मतदान म्हणजे राष्ट्रवादीला मतदान. आता राजू इनामदारांना मतदान म्हणजे तुमच्या आघाडीला मतदान? हो, राजू इनामदार हे जर त्यांचे उमेदवार जर पाहिले तर साधारणतः त्यांच्या घरातले आणि त्यांच्या नातेसंबंधातलेच उमेदवार हे वार्डमध्ये त्यांनी उभे केलेले आहेत. त्यांचा उमेदवार जर नगराध्यक्ष झाला किंवा तुमचा उमेदवार नगराध्यक्ष झाला तो पुन्हा तुमची आघाडी? आमची आघाडी आहेच आहे ना. आता तो एक व्यक्ती म्हणून तो जर बाजूला गेलेला आहे, प्रमुख माणूस आहे, काँग्रेसचा इथला प्रमुख आहे. बरोबर आहे. परंतु आता एक व्यक्ती जर आमच्या विचाराशी सहमत होत नाही आणि ती जर बाजूला जात असेल, आम्ही महाविकास आघाडीचा जर धर्म पाळत असू तर त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा दोष आहे ना. तुम्ही मगाशी म्हणाले की भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतंत्र नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे केलेले. शिवसेना वेगळी लढते, त्यांचा उमेदवार असणं साहजिक आहे. राष्ट्रवादी, भाजप एकत्र लढते, त्यांचा एकच उमेदवार आहे, ते बाणखेड्यात आहे. ज्यांनी बंडखोरी केली म्हणजे तुमचे दुसरे थोरात कोण आहेत, त्यांनी सुनबाई उभ्या केल्यात भाजपचे, त्यांना पक्षात हकालपट्टी होणार आहे. आता तो भाजप त्यांनी त्यांची भूमिका क्लिअर केली ना. क्लिअर केली त्यांची भूमिका. आता तो काल विषय झाला, त्यांच्या जाहीर सभेमध्ये तो काल विषय झालेला आहे. आम्ही आमच्या पक्षातून ज्यांनी कोणी बंडखोरी केलेली आहे त्यांना आम्ही आजच नोटीस देऊन त्यांची आम्ही हकालपट्टी करणार आहे, असं महेश लांडगे कालच्या सभेमध्ये बोलले. तुमच्याकडे जर काँग्रेस बाजूला झालेली आहे तर लोकांनी काय समजायचं की तुमची जी आघाडी तुटली ती कंटिन्यू तुटली का जडीबीला पुन्हा एकत्र? काँग्रेसची आघाडी आमची तुटलेली नाही. म्हणजे जी राष्ट्रीय, तुम्ही काँग्रेसला मतदान द्या असं म्हणणार, ते म्हणणार का राष्ट्रवादीला मतदान करा, शिवसेनेला मतदान करा असं ते म्हणतील का? नाही, आता प्रभागामध्ये त्यांनी त्यांची भूमिका तर मांडलेलीच आहे. आम्ही आता ही जी उबाटा गट आणि पवार साहेब गट आम्ही एकत्र जो चाललेलो आहे, आमचा प्रचार पण ह्या 12 उमेदवारांसाठी आमचं चालूच आहे.
आता तुम्ही शिवसेना आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी म्हणजे मशाल आणि तुतारी एकत्र आलेली आहे. तर पुढे झेडपी पंचायत समितीला तुम्ही एकत्र येणार का? बाहेर चर्चा अशी चालू आहे की 2 राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणार. आंबेगाव तालुक्यामध्ये 2 राष्ट्रवादी काँग्रेस पंचायत समिती झेडपीला एकत्र येऊ शकतात का? येणारच ना. पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा महाविकास आघाडी ही एकत्र येऊ शकते. नाही, माझा प्रश्न समजून घ्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 2 राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव साहेबांची शिवसेना एकत्र येण्याची चिन्ह आहेत अशी जुन्नरमध्ये चर्चा सुरू आहे. आंबेगावमध्ये 2 राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव साहेबांची शिवसेना असे तिघे एकत्र होऊ शकतात. शक्यता म्हणजे मला तरी वाटतं तसं काही होणार नाही, परंतु महाविकास आघाडी जी आहे ती एकत्र राहू शकेल. जर नेत्यांनी निर्णय घेतला की 2 राष्ट्रवादी आणि शिवसेना आपण एकत्र लढू, तर कार्यकर्ता म्हणून तुमची भूमिका काय? आता त्यांची सुद्धा महायुती आहेच. म्हणजे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे एकनाथ शिंदे पक्ष, तुमचे अजित पवार गट आणि भाजप ही त्यांची महायुती आहेच आहे ना. त्यांचं जर वरती जर ठरलं एकत्र यायचं तर ते एकत्र येऊ शकतात ना. 2 राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढायला तुमचा विरोध नाही. वरतून जर तशी काही जर सूचना वगैरे जर आल्या, पवार साहेब आणि अजितदादा पवार अशा जर काही सूचना आल्या तर तो विचार आम्हाला त्यावेळेला करावा लागेल. आपल्या सोबत होते बाळासाहेब बानखेले, त्यांनी मंचर ग्रामपंचायत सरपंच म्हणून अतिशय चांगलं काम केलेले. ते पूर्वी वळसे पाटील आणि ही सगळी मंडळी एकत्र होती. राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रू नसतो. भविष्य काळात राजकारणात काहीही होऊ शकतं. आता बाळासाहेब म्हणाले जर पवार साहेबांनी आदेश दिला तर 2 राष्ट्रवादी एकत्र लढण्याचा निर्णय होऊ शकतो. मतदारांना कोणाला निवडून द्यायचं तुम्ही ठरवायचंय. कोणाच्याही दादागिरीला, दहशतीला, पैशाच्या आमिषाला बळी पडू नका. जो कामाचा आहे, तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतोय अशा नगरसेवकाला, अशा नगराध्यक्षाला निवडून द्या. बानखेले साहेब आणि तुम्ही बानखेले साहेब विघ्नर टाइम्सशी बोललात, मनमोकळी चर्चा केली. दोघांनाही मनापासून धन्यवाद. प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.